अनुषंगाने एक अन्यायाची भूमिका आपल्यावर लादली जाते, त्याला विरोध म्हणून करण्याच्या अनुषंगाने त्वरित पहिले ती निविदा रद्द करण्यासाठी भूमिका स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने नाईक साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठराव आदरणीय सुधाकरजी सोनवणे साहेबांच्या माध्यमातून मांडला गेला। त्या ठरावाच्या अनुषंगाने बोलत असताना इथं झोपडपट्टीतील नेतृत्व करणारे बहुतांश आमच्या सगळ्या सदस्यांनी सहकार्यांनी त्यांच्या परीनं अभिनंदन इथं केलं। हे होत असताना आता सुधाकर सोनवणे साहेबांनी उल्लेख केला की हा टेंडर ज्या दिवशी निघाला त्वरित दुसऱ्या दिवशी आपलं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना गेलं आणि गेलं असताना त्याच निविदा रद्द करून महानगरपालिकेच्या माध्यमातून या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या। आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी छाती बडून सांगेन किंवा किती जोरानं तुम्हाला ऐकायला तेवढ्यानं सांगेल, हो मी प्रकल्पस्थ आहे। परंतु जेवढ्या पोट तिडकीनं तुम्ही मला विचारलं, थोडंसं जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा बिना नियमावली कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीनं तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असतं। आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्याला विचारून बोलून ते काय हरकत नाही। ऑर्डर महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं। मी विषयावर बरोबर बोलतोय, आहे, हा काय भरतीचा बिंदू नामावली किंवा ह्याचा हा विषय नाहीये। मी विषयावर बोलतोय, मिरची लागली विषयावर बोलतोय। सन्माननीय सदस्य आमच्या एक शब्द वापरतात, तुम्ही मला विचारलत ना, हो मग मी तुला मला उत्तर द्यायला बांधीलय। बोललो ना, झोपडपट्टीचा विषय चालू आहे, हो झोपडपट्टीचा विषय असेल, प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी। मग तुम्ही कसं विषयांतर केलं? का नाही काढू शकत? मग तुम्ही काढलं, अरे माझं कसं विषयांतर झालं? प्रकल्पग्रस्त इथले का झोपले मग मी का? काय विषयांतर केलं? सन्माननीय सदस्य मी काय अहो, केलं? कामगारांचा विषय अरे मी यायलाच प्रकल्पग्रस्त कसा आहे, येऊ तुम्ही शकतो? सांगायची गरज नाही। आपण जो विषय काढला त्याला ते उत्तर देत कसं काय अभिनंदन वाट केलं? लावली तुम्ही प्रकल्पग्रस्तांची, तुम्ही सांगाल काय? निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांचा कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडलेत। आज एवढ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरिता विषय कुठं अंतिम नेला? स्वरूपात बारवे जो निर्णय डॅमला. केलाय, या सभागृहाच्या अगोदर प्रशासकीय कार्यकाळ होता आणि तो कोणाच्या अखत्यारीत चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे। तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता। 54 जण लादल्यावर आपल्यावर अर्ध्या बारवीचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला, त्या बारवीचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला। तुम्हाला कोणी अडवलं आणि होतं? कुठल्या हक्काने सांगतो प्रकल्पग्रस्त? कोणी अडवलं अरे होतं? लाज कोणी वाटली पाहिजे अडवलं तुम्हाला? होतं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। प्रकल्पग्रस्तांचे नेते बोलता तुम्ही? सन्माननीय सदस्य आपण शब्द मागे घ्या। ते आमदार म्हणून बोले, आमदार म्हणून बोले, कुठल्या काय नाही कुठले आमदार म्हणून काय केलं तुम्ही? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। सन्माननीय सन्माननीय सदस्य सन्माननीय सदस्य मी त्याला आदेशित करते, त्याला मी शब्द मागे घ्या। बोलताना प्रकल्पग्रस्तांसाठी बोलायची थोडी हिंमत ठेवायची। शेपटी घालायची नाही तेव्हा। शेपटी घालायची तेव्हा। 25 वर्ष इथे भरायला मग प्रकल्पग्रस्त लाज वाटायला पाहिजे। सन्माननीय सदस्य प्रकल्पग्रस्त लाज वाटते. म्हणजे काय? बोलत नाही म्हणून आम्ही म्हणजे वाटेल तसं हे करताय। सन्माननीय सदस्य सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर, आपण दोघे समाज समाज तुम्हाला 60 टन का 5 टन काढले असेल, अजून थोडी अक्कल यायची बाकी आहे। सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या। सन्माननीय सदस्य पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी, आपण दोघेही जे शब्द वापरतात त्यांची करते मी।
ज्यांनी काढताय? 54 अहो, जणांनी त्यांनी निवडून चोपन्न दिली काढल्या. त्यांची. शब्द मग तुम्ही मागे घ्या. 25 वर्ष घेतला किती प्रकल्प आहेत अरे, पालिकेत हो, लाज वाटायला पाहिजे, साहेब. मग असं बोलायला पाहिजे हे का? बघा, मग महानगरपालिकेचा काय आता बोलताय? हे जो आमचा काय- अधिकार काय आहे तुम्ही बोलताय? वापरलाय. त्या सिडको- अरे, सिडकोमध्ये म्हणून 30 वर्ष आम्हाला 25 वर्ष वापरलाय. अरे 15 वर्ष तुम्हाला आमदार घरी ना? बसवलंय का 25 30 वर्ष? सिडकोमध्ये किती लागले त्याचसाठी तुम्हाला घरी मग बसवलं. आम्हाला सन्मानित शिकवता काय? आम्ही बोलत नाही, आम्ही सन्मान करतो. सन्माननीय मग सदस्य आम्ही आपण सन्मान ठेवतो, आम्ही कधी अपशब्द वापरत नाही त्यांचा मग सुद्धा कसला मग अपशब्द? कसला सभागृह अपशब्द? सन्माननीय कधी अपशब्द सन्माननीय वापरला? सर्व सदस्यांना आम्ही माझी सन्मान विनंती आपण करतो. बसून घ्या. बस सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे. सन्माननीय सदस्य सूरज पाटील जी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर आपण दोघेही जे शब्द वापरले लाच काढणे मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे त्यांनी वापरलेले आहेत तर ते शब्द पहिलं त्यांनी लाचेचा शब्द काढलाय. महापौर महोदय आपण पण मी लाच बोललात. काढली नाही मी त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला नाही. आणि मी शब्द मागे घ्यायला तयार आहे पण त्यांनी घ्यावा तेही तुम्ही हा, तो त्यांनी शब्द घ्यावा. मागे घ्या आणि बोला. मी हे बघा मी सांगतो सन्माननीय- या सभागृहात मी ऐका, या ऐका. महापौर महोदय ऐका एक कोणाला मिनिट. लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो परंतु महापौर महोदय, प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 54 जणांना घेतला घेऊन. मी पण मागे घेतो मी पण मागे घेतो मागे घेतलं मग बसा हा, आता. घे. आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी आपण ज्येष्ठ आहात आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही. मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे. झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर वसलेले आहेत, त्यांचा कोणी विचार करत नाही, फक्त वरच्या लेवलने विचार होतोय. पण हे काय आपण चुकीचं नाही माझं, आपण दुसऱ्या हे सदस्य चुकीचं नाही. मग त्या इथे गोष्टीचं अर्धा उत्तर कोणीतरी समाज देणारच ना. प्रकरग्रस्तांचा आहे. कसं बोला पण बसा आम्ही पण. लाजेपर्यंत जाणार मी नाही. या झोपडपट्टीच्या अनुषंगाने